जाहिराती दिलेल्या आहेत। आम्ही 70 लाख खर्च केले, आम्ही 50 लाख खर्च केले, आम्ही अमुक केलंय, आम्ही तमुक केलंय। हा हिशोब जो आहे हा कोट्यावधीचा आहे। हा मग हे पैसे आले कुठून? तुमच्या या फाउंडेशन वरती नक्की कोण काम करताय? तुमच्या कुटुंबातले लोक काम करतायत की तुम्ही इतर काही लोक त्यात बसवलेले आहेत पैसे गोळा करण्यासाठी? आपण कोट्यावधी रुपये खर्च करू मनोरंजनाचे कार्यक्रम करता ना, कोट्यावधी रुपये। हा फेस्टिवल तो फेस्टिवल आणि हे जे सगळे कलाकार वादक त्यांचा खर्च आहे तो कोट्यावधींचा आहे। यातले अनेक कलाकार हे कोट्यावधी लाखो रुपये घेत असतात। त्यांना कोणत्या मार्गाने पैसे दिलेत तुम्ही? ते कोणी दिले? हा काळा पैसा आहे का? हा कोणाकडून लुटला? जनतेला याचा हिशोब द्यावा लागेल। हे जे मुलुंडला आमचे नागडे पोपटलाल बसलेले आहेत ते हिशोब मागतात। ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत। माझं आव्हान आहे या नागड्या पोपटलालला सुद्धा, हा राष्ट्रहिताचा प्रश्न आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे। माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे गृहमंत्री म्हणून, पाठवा ही केस ईडीकडे आणि सीबीआयकडे। आपण पारदर्शक कारभाराची भूमिका बजावताय ना आमच्या सगळ्यांच्या बाबतीत। मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सध्या पत्र लिहिलं आणि माहिती दिली आहे। मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे। मी देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती पाठवलेली आहे। ईडी आणि सीबीआयकडे रितसर तक्रार नोंदवायचा आम्ही उद्या किंवा परवा प्रयत्न करू। बघूया किती पारदर्शक पद्धतीने आपण काम करताय ते। तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना, मग हा काय? हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी देणं, बरं का, काहीतरी, हे सुप्रीम कोर्टाचं ही भूमिका आहे निवडणूक रोखे प्रकरणात। तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून तुम्ही काहीतरी देऊ इच्छिता काय? यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतोय? क्विड प्रो क्यू। तुमच्या फाउंडेशनला तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून। नाहीतर इतके कोट्यावधी शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता? तुम्ही कोणत्या प्रकारचे फेवर केलेलं आहे? अशाच प्रकारच्या एका खटल्यात बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं होतं। त्याने इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैसे जमा केले, सरकारी प्रतिष्ठान असल्याचं भासवून त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं आणि हायकोर्टानं तेव्हा हेच ताशेरे मारले, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे। निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांची प्रक्रियाच रद्द केली, इलेक्ट्रल बॉन्ड रद्द केले। मग हे काय? हे जे फाउंडेशन आहे हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे, ब्लॅक मनी आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा यात आलाय असा जर आरोप केला कोणी त्यात चुकीचं काय आहे? कारण यात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या क्षणी दिसत नाही। ॲडव्होकेट नितीन सातपुते वारंवार धर्मादाय आयुक्तांकडे यांच्या व्यवहाराची माहिती मागतायत आणि धर्मादाय आयुक्त त्याच्यावर साधं उत्तर देत नाहीत, फोन घेत नाहीत। जे लोक त्यांना भेटायला जातात या विषयावर त्यांना भेट नाकारतात। असं यात काय रहस्य आहे की धर्मादाय आयुक्त दबावाखाली आहेत आणि ही माहिती त्यांना देण्याची इच्छा नाही म्हणून ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। मला इथून दूर करा, या भानगडीमध्ये मला पाडू नका, असं काय आहे? मग हा एक अत्यंत गंभीर विषय आहे। ही सुरुवात आहे। जर या संदर्भातली अत्यंत पारदर्शक पद्धतीनं बाळराजेंच्या फाउंडेशनची माहिती लोकांसमोर आली नाही तर आम्हाला अधिक खोलात जाऊन हा सगळा जो विषय आहे तो समोर आणावा लागेल। महाराष्ट्र में एक नया खेल शुरू है, छोटा खेल है ये। भारतीय जनता पार्टी ने चंदा दो धंधा लो का 8,000 करोड़ का खेल किया, गोरख धंधा।
हम आपको कुछ दे देंगे, उसके बदले में आप हमें कुछ दीजिए। और सुप्रीम कोर्ट ने यही चोरी पकड़ी है, क्विड प्रो क्यो, ये उनका वर्ड है। 8,000 कोटी का धन जमा किया बीजेपी ने इस माध्यम से। उसमें ऐसी बहुत सी कंपनियां थी जिनको टेंडर, ठेके, काम, बड़े बड़े काम दिया और उसके बदले में हजारों करोड़ का चंदा लिया। पीएम केयर फंड भी इस प्रकार से बना है। प्रधानमंत्री जी भ्रष्टाचार खत्म करने की बात करते हैं। प्रधानमंत्री जी व्यवहार में पारदर्शिता लाने की बात करते हैं। महाराष्ट्र में उनके जो साथी हैं बहुत ही पारदर्शक है। उनके जो युवराज है, जो चुनाव लड़ रहे हैं कल्याण डोंबिवली से, श्रीकांत शिंदे, उनका एक फाउंडेशन है, श्रीकांत शिंदे फाउंडेशन। बहुत ही रहस्यमय तरीके से उनके व्यवहार चल रहे हैं। अब तक 500 करोड़ या 600 करोड़ तक पैसा की उगाही की है, रंगदारी की है। पिताजी मुख्यमंत्री है, वहाँ से बिल्डर, ठेकेदार, कॉन्ट्रैक्टर सबको फोन जाते हैं और फाउंडेशन के नाम पर पैसा जमा किया जाता है। फाउंडेशन के माध्यम से बहुत से काम किए जाते हैं, एजुकेशनल, मेडिकल, सोशल, कल्चरल, धार्मिक, ऐसे बहुत से काम दिखाए जाते हैं। अगर किसी को गणपति के उत्सव में गांव में जाना है तो 1,000 बसें दिए जाते हैं। उसका पैसा कौन देता है, कहाँ से आता है, उसका हिसाब नहीं है। हमने चैरिटी कमिश्नर, धर्मादाय आयुक्त को, एक वकील है सीनियर, नितिन सातपुते जी, उसने इंफॉर्मेशन मांगी है कि क्या है व्यवहार, क्या है, ऑडिट किया है नहीं, क्या नहीं किया है, बैलेंस शीट क्या है।